विक्रोळी येथील रहिवासी 91 वर्षीय नीलाचंद पांचा हे त्यांच्या मुलाकडे ठाण्यात एका महिन्यासाठी राहायला आले असताना त्यांना वारंवार छातीत दुखणे, श्वास लागणे, अशक्तपणा आणि दैनंदिन कामं करताना अडचण येऊ लागली। त्यांनी केम्स हॉस्पिटल ठाणे येथे सल्लागार हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक पाटील यांच्याकडे सल्ला घेतला। त्यांच्या लक्षणांवरती आणि वैद्यकीय इतिहासावरती आधारित त्यांची कोरिनरी एंजिओग्राफी करण्यात आली आणि त्यामध्ये मल्टीलेव्हल डिसीज असल्याचं निदान झाले। त्यांचे वय आणि इतर आजारांचा विचार करून वरिष्ठ हृदयरोग तज्ञ आणि कार्डियक सर्जन यांच्या टीमने चर्चा करून जटिल बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पूर्णपणे रुग्ण बरे झाले आहेत। या प्रकरणातून हे स्पष्ट होते की योग्य वेळी निदान, तज्ञ नियोजन आणि उत्तम शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेतल्यास उत्तम जोखमीच्या ज्येष्ठ रुग्णांनाही प्रगत उपचाराचा फायदा होऊ शकतो। आज तुम्ही ऐकतोय ठाणा सिटी आणि ठाणा डिस्ट्रिक्टला हे मोठी न्यूज आहे। म्हणजे 90 वर्षाचा पण माणसाचा पण आम्ही एकदम सेफ बायपास करू शकतो। तुमचं समोर प्रत्यक्ष उभं आहे आमचं काका, आणि ही गोष्टी कोणाला पण जास्ती घाबरायला नको, बिकॉज आधुनिक पद्धतीने व्यवस्थित केलं तर सक्सेसफुल बायपास 90 साली पण करू शकतो। थँक्यू। पेशंट तेव्हा आले आमच्याकडे खूप अनस्टेबल होतं। अनस्टेबल म्हणजे काय, त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेलं होतं आणि एकंदर सगळं नळीमध्ये ब्लॉक्स होतं, एकंदर लेफ्ट राईट सेंटरमध्ये, आणि 90% मोठे ब्लॉक्स होतं। आणि ताबडतोब अँजिओप्लास्टिक घ्यायला जेव्हा मी ठरवलं तेव्हा आम्हाला कळलं खूप हाय रिस्क आहे, म्हणून एक मोठी चर्चा घेऊन बायपास केलं। बायपास नंतर अतिशय सुरेख पद्धतीने बाहर आले, सगळं रिकवरी आले आणि 5-6 दिवशी मी घरी पाठवले। एक 90 साल के 90 इयर्स के मेल पेशेंट में जब ट्रिपल वेसल ब्लॉकेज होती है तो उनके ब्रेन के ऑर्गन्स, उनका ब्रेन, उनका किडनी, हार्ट, लंग्स सब में कुछ ना कुछ डिजीज़ होने की पॉसिबिलिटी होती है। लेकिन हमारा प्री ऑपरेटिव इवैल्यूएशन, इंट्रा ऑपरेटिव हम लोगों ने जो प्लान किया कि हाउ टू गो अहेड विद द सर्जरी, और पोस्ट ऑपरेटिव आईसीयू केयर, फिजियोथेरेपी और गुड नर्सिंग केयर से 5 दिन में पेशेंट घर जा सके और कंप्लीट रिकवरी 1 मंथ में हुआ, जिसमें उनका ऊन का हीलिंग, बोन हीलिंग, इसे बहुत सक्सेसफुली विदाउट एनी कॉम्प्लिकेशन कर सके। नाथालाल पंचाल। आपके ऊपर सर्जरी किया, कैसे लग रहा है? अच्छा लगता है, मेरे को अच्छा लगता है, तभी से दर्द लगा। नहीं, अभी बोलने लगे। हॉस्पिटल के बारे में क्या कहना? कैसे हॉस्पिटल कैसे लगा? अभी बहुत अच्छा लगा, आणि हे लोक आभार मानतात। थँक्यू। खरं म्हणजे या डॉक्टरांचा खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी माझ्या वडिलांना एक नवजीवन दिलं आहे। आणि मी या मार्च महिन्यात रिटायर होणार होतो। मला आशा नव्हती की मी रिटायर झाल्यानंतर माझे वडील रिटायर होताना माझे वडील असणार की नसणार, म्हणजे एकदम मला भीती वाटत होती। पण या ऑपरेशन झाल्यानंतर माझे वडील माझ्या रिटायरमेंटच्या फंक्शनमध्ये ते सहभागी झाले आणि मला फेटा बांधून मला तिकडनं त्यांनी वाजत घालत मला माझं रिटायरमेंट झालं, आणि ते मला खूप चांगलं वाटलं। हे सगळे ह्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे माझे वडील वाचले, त्या म्हणून त्यांचा हृदयपूर्वक मी आभार मानतो।